की 27वं वर्ष आहे डोंबिवलीतील या शोभायात्रेचं मोठ्या उत्साहानं सर्व डोंबिवलीकर यामध्ये सहभागी होत आहेत। विविध कलाकार या ठिकाणी आलेले आहेत। पालखी आता निघालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ढोल ताशा पथकांचं वादन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। डोंबिवलीकर सज्ज आहेत परंपरा पोशाखामध्ये नवीन वर्षाच्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी आणि आजपासूनच आपण जर बघितलं तर चैत्र पालवी आपल्याला पाहायला मिळते आणि पहाटेपासूनच विविध स्तरातून लोक एकत्र आलेले आहेत। काय सांगशील नवीन वर्षाची सुरुवात डोंबिवलीकरांसोबत साजरी? मी थिएटर केलेला मुलगा आहे, नाटकात कामं केलेला मुलगा आहे आणि माझा खूप मोठा मित्र परिवार डोंबिवलीमधला आहे। सो आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि मी इथे त्यांच्यासोबत गुढीपाडवा असेल किंवा दिवाळी पहाट असेल ही सेलिब्रेट करतो। आत्ताही माझे अनेक मित्रमैत्रिणी मला भेटणार आहेत आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत शोभायात्रासाठी आणि गुढीपाडवा आणि शोभायात्रा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। कलाकार या ठिकाणी आलेले आहेत, काय सांगाल आजच्या दिवशी डोंबिवलीकरांसोबत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आहे, नवीन वर्ष सुरू होणार आहे, काय संकल्प हाच आहे की जितकं हसवलं आत्तापर्यंत महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि सोनी मराठीने तसंच आणखीन हसवत राहू, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सनी प्रेक्षकांच्या समोर येत राहू आणि मनोरंजन करत राहू। हाच संकल्प। वनिता आपल्यासोबत आहे। वनिता, किती मराठा पोशाखामध्ये तू आम्हाला दिसते, किती मजा येणार आहे आज? खूप मजा येणार आहे कारण आता खरं तर तू काय बोलतेस मला काही ऐकू येत नाहीये, पण ही सगळा उत्साह खूप भारी आहे कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी स्वागत यात्रेत सामील झाले, पण खूप कमाल मज्जा येते आणि खूप ढोल ताशा पथकाचा आवाज आणि एक छान एनर्जी तयार होते वातावरणात, असं छान वाटतंय। गुढी उभारली जाणार आहे, पण आज सगळ्या तरुणाईसोबत सगळ्या कलाकारांसोबत तू सहभागी झाला। धन्यवाद। एकतर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही बघू शकताय लोकांची किती गर्दी आलेली आहे इथे आणि हा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी खरंच डोंबिवलीत येणंच जास्त महत्त्वाचं। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे गर्दी आलेली आहे आणि लोक आलेली आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच धन्यवाद आणि थँक्यू तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल।